हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज वटपौर्णिमा आहे, तर श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे वटपौर्णिमा. कोण कोण वटपौर्णिमा म्हणतात, कोण वटपौर्णिमा कॅलेंडरात लिहिलेलं असतं. तर खरं तर वडपौर्णिमा असा शब्द आहे त्याचा. तर मी तुम्हाला सांगते की माझं नवीन गॅस कनेक्शन आहे. तर मला गोड काहीतरी पदार्थ करायचा होता. मी व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे, म्हणजे करायचाच होता मला आणि बोलली पण आहे. तर हे गॅस कनेक्शन तुम्ही बघू शकता, हे चालू झालेलं आहे. इकडे चहा ठेवला आहे मी. आणि मला लवकर सकाळी 8 वाजता मला वडाची पूजा करायला जायचं आहे. त्यामुळे मला नैवेद्य एवढ्या लवकर सकाळ होणार नाही. त्यामुळं मी पुरण तयार करून ठेवणार आहे. तर कोणता गोड पदार्थ बनवते, तर हा पुरणपोळी बनवते मी. अनारसी वडपौर्णिमा म्हणून आले, त्यामुळं पुरणपोळीच बनेल आता. नवीन गॅस कनेक्शन, PNG गॅस कनेक्शनचं पुरणपोळीचा माझा बेत आहे. तर मस्त मी पुरणपोळ्याचं थोडाफार स्वयंपाक केलेलं दाखवीन. माझं थोडंफार लूक दाखवेन, जेवढं मला जमेल तेवढं. कारण व्हिडिओ शूट करायला कोण नसतं, सगळेजण आपापल्या कामाला पळालेले असतात. आणि ही लाईन आहे बघा, इकडून अशी बाहेर घेतलेली. आणि दाखवते बाहेरचं मीटरसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. मीटर आणि बाहेरचं वातावरण खूप भारी वाटतं. इथं हवा छान असते, पण वरून कचरा पण येतो तेवढाच. पत्रा सरळ नाही टाकला ना, त्यामुळे. तर पुरणपोळी करायची तर मी आधी डाळ भिजत घातली होती. कारण डाळ भिजत घातली ना, पुरण एकदम मऊ शिजतं. आणि आपण जेव्हा पुरण गाळतो ना, पुरणाचा चटका तर एकदम पटकनच बसतो. म्हणून मी सांगते तुम्हाला, खरंच अशी भिजत घालत जावा डाळ जेव्हा पुरणपोळी करायची असेल तेव्हा. इतके दिवस तर मी पण नव्हते करत असं. धुवायची डाळ स्वच्छ आणि कुकरला लावायची. तसं तर कुकरला आत्ताच हल्ली लावायला लागेल. त्याच्या आधी पहिल्या आम्ही पातेल्यात शिजवायचं. तर अशी भिजत घालून डाळ कुकरला लावली ना, खूप मऊसूत पुरण होतं आणि पुरणपोळ्या पण खूपच भारी होतात. तर नक्की करा अशा प्रकारे पुरणपोळ्या. आता भेटू आपण उद्याच. उद्याच मी दाखवेन तुम्हाला, उद्याचं सगळं दाखवेन. कारण आता फक्त मी पुरण शिजवून घेणार आहे. बघूया, थोडंसं दाखवलं तर दाखवेन, पण जर माझा मूड राहिला ना दाखवण्याचं तर दाखवेन पुरणाचं वगैरे. पुरण आता चटका देताना दाखवते. मला ते बघायला जास्त आवडतं, तुम्हाला दाखवायला. सुगंध सुटला आहे, एकदम असा भारी वास येते. गुलाबी साडीवर ह्या बांगड्या घालणार आहे. तर ह्या खूप छान दिसतात, भारी वाटतात एकदम. हा वडपौर्णिमाचा माझा लुक आहे. हिरवी साडी नेसली, जी साडी नेसणार होती तिचं ब्लाऊजच भेटायला तयार नाही. काय माहिती आईकडे राहिला की काय. आणि मोगऱ्याचा असं छान असा गजरा घातल्याचा सुगंध एवढा भारी येतो ना. आणि तुम्हाला सगळ्यांना आज वडपौर्णिमा आहे, तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आणि माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ह्या बांगड्यांना खूप सुंदर दिसतात, हे बघा, खूप भारी दिसतात. आमटी झाली गरम गरम. तेल मी कमी घातलं, कारण आपलं जास्त भजी वगैरे खातो, तेल पोटात जास्त जातं ना. त्या पुरणपोळी करून घेते, ते कुकर लावून दिला आहे.
माझा स्वयंपाक करून झाला आहे. नवीन PNG गॅसचं कनेक्शन आणि पुरणपोळी बनवली, आमरस बनवला आणि वडपौर्णिमेचं निमित्त होतं तर मला खूपच भारी वाटतं आणि मी खूप म्हणजे मला छान वाटत होतं आज स्वयंपाक करताना. काहीतरी मला गोड बनवायचंच होतं. तर माझा सगळा स्वयंपाक करून झाला आहे. बघू शकता इकडे मी रस वगैरे थोडाच केला आहे, कारण एक जो आंबा होता ना त्याला आतून डबल पाट होती, त्यामुळे मी एकाच आंब्याचा केला आहे. आणि आता देवाला नैवेद्य दाखवून घेते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा.